हॅलो नमस्कार, मी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो। त्यातल्या त्यात मुलांना नवनवीन प्रकार नाश्त्याचे खूप आवडतात। त्यातलाच एक आवडीचा प्रकार म्हणजे व्हेज सँडविच। तर हे व्हेज सँडविच जेवढी टेस्टी आहेत त्याचबरोबर हेल्दी आहेत, कारण ह्याच्यामध्ये आपण भरपूर व्हेजिटेबल्स वापरणार आहोत। त्यामुळे ही हेल्दी रेसिपी मुलांना देण्यात काही हरकत नाहीये। चला तर मग सँडविचसाठी लागणारे साहित्य बघूया। इथं मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली, टोमॅटो एक चिरून घेतलाय, काकडी घेतली, गाजर, पनीरचे पीस कट करून घेतले आहेत आणि कांदा घेतला आहे। तर ह्या ज्या व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या आहेत अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत। आता ह्या सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत। शक्यतो ज्यावेळी सँडविचसाठी तुम्ही भाज्या कट कराल त्यावेळी त्या बारीक बारीक कट करायच्या आहेत। आता इथं आपल्याला याच्यामध्ये सँडविच स्प्रेड टाकायचा आहे। इथं मी अंदाजे 2 चमचे सँडविच स्प्रेड टाकला आहे। सँडविचसाठी लागणारे सॉस आणि जे टॉपिंग असतं ते आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जातं। आता आपण जे पिझ्झासाठी टॉपिंग वापरतो, पिझ्झा बेसवरती जे लावलं जातं तेही टॉपिंग इथं मी 2 चमचे वापरणार आहे। ह्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते, त्यामुळे हे पिझ्झा टॉपिंग ही तुम्ही टाकू शकता। हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। इथं मी रेड चिली सॉस 2 चमचे टाकला आहे आणि मेयोनीज टाकला आहे, 2 चमचे मेयोनीज टाकला आहे। सर्व सॉस इथं मी अंदाजाने टाकला आहे। तुम्हाला जर अंदाजाने टाकायचे नसतील तर तुम्ही चमच्याने मोजूनही टाकू शकता। आता इथं मोठा 1 चमचा बारीक चिरलेले चीज टाकलं आहे, पाव चमचा ऑरेगिनो, त्याचबरोबर चिली फ्लेक्स ही टाकले आहेत, दोन्ही पाव चमचा टाकला आहे आणि 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस टाकला आहे। आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं सँडविचसाठी लागणारं टॉपिंग बनवून तयार झालेलं आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊन हे टॉपिंग आपल्याला 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। आता सँडविचचे आपल्याला इथं मी ब्रेड घेतले आहेत। सँडविचसाठी वेगळे ब्रेडही मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जो ब्रेड मिळेल तोही तुम्ही वापरू शकता। आता इथं 2 ब्रेड घेतलेले आहेत। आता त्याच्यावरती जे आपण सँडविचसाठी टॉपिंग बनवून घेतलं होतं ते आपल्याला ब्रेडवरती टाकून घ्यायचं आहे। एकदम व्यवस्थित पसरवून आपल्याला हे टाकायचं आहे। हे व्यवस्थित आपण टाकल्यानंतर त्याच्यावरती बारीक चिरलेलं चीज ही आपल्याला टाकायचं आहे। आता चीज टाकताना आपल्याला हे सगळीकडे पसरवून टाकायचं आहे। आता चीज टाकल्यानंतर काय करायचंय, अजून एक ब्रेडची स्लाइस घेऊन आपल्याला वरती ठेवून द्यायचे आहेत। आता हे सँडविच आपल्याला सँडविच मेकरमध्ये टाकून हे भाजून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीचं सँडविच मेकर मिळतं, ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सँडविच भाजू शकता किंवा तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावरतीही हे सँडविच भाजू शकता। अशा पद्धतीनं सँडविच मेकरला खालच्या साईडला बटर लावायचं आहे आणि मग त्याच्यावरती हा सँडविच ठेवून द्यायचा आहे। नंतर वरच्याही साईडला आपण बटर लावणार आहोत। बटर लावल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि त्याचबरोबर सँडविच मेकरला सँडविच चिकटला जात नाही, त्यामुळे बटर लावायचं आहे आणि मगच आपल्याला गॅस लावून गॅसवरती अशा प्रकारे सँडविच भाजून घ्यायचं आहे। तर स्लो गॅसवरती आपल्याला हे सँडविच व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। थोड्या थोड्या वेळाने पलटवून दोन्ही साईडनं आपण सँडविच भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय सँडविच अगदी 2 ते 3 मिनिटात बनून तयार होतो। आता दुसऱ्याही साईडनं भाजला गेला आहे सँडविच, मी आता हा काढून घेते। तर तुम्हाला मी हा सँडविच कट करून दाखवते। दिसण्यावरूनच कळत असेल की सँडविच किती छान झाला आहे। अगदी रेस्टॉरंट स्टाईल हा सँडविच बनला होता आणि खायलाही तितकाच टेस्टी बनला होता। तर कट केला आहे, तुम्ही बघू शकताय आतूनही किती छान दिसत आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी आहे। तर आजची ही सँडविचची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा।
म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.